मंडळी, केतन अग्रवाल हत्याकांडाची माहिती आज जवळपास प्रत्येकाला आहे। या घटनेसंदर्भात थोडक्यात माहिती द्यायची झाल्यास, केतन अग्रवाल या प्रसिद्ध बिझनेसमनच्या मुलाशी सिया गोयलचं लग्न होणार होतं। परंतु लग्नाच्या काही दिवस आधीच सिया गोयलने तिचा प्रियकर चेतन चौधरी सोबत मिळून केतनला संपवलं। त्यांनी पुण्यातील लोहगडावर नेऊन केतनला एका स्पॉटवरून धक्का दिला आणि दरीत कोसळून यामध्ये केतनचा मृत्यू झाला। हे प्रकरण सध्या मीडियामध्ये चर्चेत आहे। पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत आहेत। आता या प्रकरणाबाबत अतिशय धक्कादायक आणि महत्त्वाची अशी माहिती समोर आलेली आहे। याच संदर्भात आजच्या या व्हिडिओत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तर या प्रकरणात अशी माहिती समोर आलेली आहे की सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोघे तर रिलेशनशिपमध्ये होतेच, परंतु ते दोघे रिलेशनशिपमध्ये असताना त्यांचे मल्टी पार्टनरसोबतही संबंध होते। म्हणजेच दोघांचेही एकमेकांसोबत आणि इतरांसोबतही रिलेशन होते, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आलेली आहे। या व्यतिरिक्त चेतन आणि सियाने केतन अग्रवालला मारण्यासाठी कोणकोणत्या पर्यायांचा विचार केला याबाबत पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळालेली आहे। यामध्ये कॉन्ट्रॅक्ट किलिंग, त्यानंतर स्लो पॉयझनिंग अशा प्रयोगांचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। नेमकं काय घडलं, कसं घडलं आणि पोलिसांना काय काय माहिती मिळाली आहे याबद्दल आपण या व्हिडिओत सविस्तर जाणून घेऊया। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। मंडळी, केतन अग्रवाल प्रकरणात काय काय खुलासे झालेत, पोलिसांना कोणती माहिती मिळाली आहे याबद्दल सविस्तर जाणून घेण्यापूर्वी आपण अलीकडच्या अपडेटबद्दल जाणून घेऊया। तर केतन अग्रवालची आई राखी अग्रवाल यांचा अलीकडेच एक व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्यामध्ये त्यांचा लाडका मुलगा केतनचा मोठा फोटो फ्रेम हातामध्ये घेऊन अतिशय भावनिक झालेला दिसत आहे। त्यांना त्यांचे अश्रू अनावर होताना दिसत आहेत। या व्हिडिओत त्या म्हणतायत की आमचा मुलगा, आमच्या हृदयाचा तुकडा, तो त्याच्या आयुष्याच्या नव्या इनिंगसाठी, सियासोबत लग्न करण्यासाठी, तिच्यासोबत सुखी संसार करण्यासाठी खरंच खूप खुश होता। त्याने खूप स्वप्न रंगवली होती, परंतु आज त्याच्यासहित आम्हा सर्वांच्या स्वप्नांचा चुराडा झालेला आहे। आमच्या मुलाला असं मारायला नको होतं। आता या प्रकरणाचा वेगाने तपास व्हायला हवा आहे। आम्हाला फक्त सहानुभूती नको आहे, तर आम्हाला आमच्या मुलाला न्याय मिळताना पाहायचं आहे। आणि यासाठी राखी अग्रवाल यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईमेलद्वारे पत्रही पाठवलेलं आहे, ज्यामध्ये त्या भावनिक होऊन असं म्हणताना दिसत आहेत की आम्हाला फक्त सहानुभूती नको आहे, आमच्या मुलाला न्याय हवा आहे। दोषींवर, आरोपींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे। या एका घटनेमुळे आमचं पूर्ण अग्रवाल कुटुंब विस्कळीत झालं आहे। केतनच्या आजोबांनी या गोष्टीचा धक्का त्यांना सहन झाला नाही आणि आज तेही आमच्यासोबत नाही आहेत। आमची पंतप्रधानांना कळकळीची विनंती आहे की आमच्या मुलाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, असं त्यांनी या पत्रात म्हटलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। ही झाली एक बाब। आता या प्रकरणात पोलीस तपासात नेमकं काय काय समोर आले याबद्दलची आपण माहिती घेऊया। तर मंडळी, ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी या संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स दिलेले आहेत। त्यांच्या यूट्यूब चॅनलवर, त्यांच्या फेसबुक पेजवर जाऊन तुम्ही या संदर्भातील पूर्ण मुद्द्यांची माहिती घेऊ शकता। तर राहुल कुलकर्णी सरांनी त्यांच्या व्हिडिओत अशी माहिती दिली आहे की सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालला संपवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि त्याबद्दल ते बोललेले आहेत। तर राहुल कुलकर्णी सर असे सांगतात की
चेतन आणि सिया हे दोघे तर रिलेशनशिपमध्ये होतेच, आणि परंतु जेव्हा सियाचं केतनसोबत लग्न ठरलं त्यानंतर मात्र सियाने चेतनसोबतचं आपलं रिलेशनशिप संपवलं. म्हणजे एक प्रकारे सियाने चेतनसोबत ब्रेकअप केलं, कारण ती लग्नाच्या काही दिवस आधी चेतनसोबत संपर्कात नव्हती, त्यांच्यात कशाही प्रकारे संवाद होत नव्हता. या दरम्यानच्या काळात सियाने केतन अग्रवाल याची जी बिझनेस कंपनी आहे त्यांच्या बिझनेसबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जवळपास 20 वेळा भेट दिली होती. म्हणजे एक प्रकारे सिया केतनबद्दल, त्याच्या बिझनेसबद्दल, त्याच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल, त्याच्या फायनान्शियल बॅकग्राऊंडबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती. हा झाला एक खुलासा. दुसरी महत्त्वाची माहिती अशी समोर आलेली आहे की केतन सोबत लग्न करण्यापूर्वी चेतन आणि सिया या दोघांचंही लग्न झालं होतं. त्या दोघांनी गुप्तपणे एकमेकांशी लग्न केल्याचे पुरावेही पोलिसांकडे आहेत. यामध्ये 2 फोटो पोलिसांना मिळालेले आहेत, ज्यामध्ये चेतन सियाच्या भांगेत सिंदूर भरताना दिसत आहे. तर हा आहे पोलिसांना मिळालेला दुसरा महत्त्वाचा पुरावा. या व्यतिरिक्त सिया आणि चेतनने केतन अग्रवालला संपवण्यासाठी काय काय प्रयत्न केले याचीही माहिती पोलिसांना मिळालेली आहे. तर सर्वप्रथम म्हणजे जसं की मी पूर्वी सांगितलं, केतनसोबत लग्न ठरल्यानंतर सिया चेतनच्या संपर्कात नव्हती, परंतु जवळपास एप्रिलमध्ये ते दोघे एकमेकांच्या संपर्कात आले आणि संपर्कात आल्यानंतर मग सियाच्या मनातलं चेतनविषयीचं जे काही प्रेम दडलेलं होतं ते उफाळून आलं आणि ते पूर्ववत जसे रिलेशनशिपमध्ये होते तसे पुन्हा एकमेकांच्या क्लोज आले. परंतु सियाला यावेळी माहिती होतं की केतन अग्रवालसोबत आपली एंगेजमेंट झाली आहे, त्याच्यासोबत आपलं लग्न होणार आहे. चेतनलाही याची माहिती होती. मग आता रस्त्यातला हा जो काटा आहे केतनच्या रूपातला, त्याला दूर कसं करायचं, मग यासाठी या दोघांच्या डोक्यात कुरापती शिजू लागल्या. मग यातून त्यांनी पहिला प्रयत्न हा केला की आपण केतनला शारीरिकदृष्ट्या दुर्बल बनवून टाकायचं. त्याला इतका त्रास द्यायचा की तो पलंगाला खिळून राहायला पाहिजे, तो स्वतः कोणती कामं करण्यास सक्षम नाही राहायला पाहिजे. यासाठी त्यांनी प्रयत्न करायचं ठरवलं. मग यातून त्यांनी त्याला स्लो पॉयझनिंग म्हणजे विषप्रयोग करण्याचा विचार केला. मग त्यासाठी दोघांनीही गुगल, यूट्यूबला व्हिडिओज बघितले, त्याची माहिती घेतली, एक प्रकारे त्या गोष्टीचा अभ्यास केला की विषप्रयोग कसा केला जाऊ शकतो. पण मग त्यातून त्यांना या गोष्टीची कल्पना आली की जर आपण विषप्रयोग करायचं ठरवलं तर याला एकतर खूप वेळ लागेल आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या दरम्यान जर समजा केतनला काही साईड इफेक्ट्स झाले तर मग आपलं पितळ उघडं पडेल. त्यामुळं मग त्यांनी हा विचार ड्रॉप केला. त्यानंतर मग त्यांनी केतनला संपवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा विचार केला. मग यासाठी सियाने आणि चेतनने एका हॉटेलवर एका किलरला बोलवलं, त्याच्यासोबत त्यांची मीटिंग झाली. असं असं प्रकरण आहे, आम्हाला या मुलाला संपवायचं आहे, त्याची सर्व माहिती त्या किलरला दिली. त्याला आपण कसं मारू शकतो, आपलं नाव कसं समोर येणार नाही यासाठी त्यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा वगैरे झाली. मग या चर्चेमध्ये त्या किलरने आणखी एका व्यक्तीला फोन करून त्या संदर्भात माहिती दिली आणि हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग आपण कशा प्रकारे पूर्णत्वास नेऊ शकतो यासाठी त्यांच्यात बोलणं झालं. परंतु फोनवरील त्या सदरील व्यक्तीने आपण किलिंगसाठी हे प्रकरण घेण्याचं किंवा आपण ही सुपारी घेण्यास नकार देतोय असं त्याने सांगितलं. त्यामुळे मग तो विचार तिथे ड्रॉप झाला. तर हे प्रयत्न झाले. मग त्यानंतर आता केतनला संपवायचं कसं यासाठी उपाय शोधत म्हणजे मार्ग शोधत असताना, ऑप्शन शोधत असताना सिया आणि चेतनच्या वाचण्यात एक बातमी आली. ज्या बातमीमध्ये असं लिहिलं होतं की एक महिला लोहगडावरून खाली कोसळून तिचा मृत्यू झाला आणि त्यात असंही लिहिलं होतं की या घटनेला बरेचसे महिने उलटून गेल्यानंतरही
याचा पूर्णपणे तपास लागलेला नाही, तपास झालेला नाही. या प्रकरणात ती महिला कशी पडली, हे सगळं कसं घडलं, याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. हे थोडक्यात त्यांना त्या बातमीवरून समजलं. त्यामुळे मग त्यांना हा प्लॅन सेफ वाटला. म्हणजे जर आपण केतनला त्या महिलेप्रमाणेच लोहगडावरून ढकलून दरीत पाडून जर त्याचा मृत्यू केला तर कदाचित या संबंधीची माहिती कुणालाही कळणार नाही. या दृष्टीने मग चेतन आणि सियाने याच प्लॅनवर काम करण्याचं ठरवलं. मग आता यामध्ये ही अशी माहिती समोर आली आहे की मग त्यांनी यासाठी मग चेतनने लोहगडावर जाऊन तिथे रेकी केली. तिथे असे काही स्पॉट शोधले जिथे लोकांची वर्दळ कमी असते. आपण जिथे केतनला व्यवस्थित म्हणजे मारण्यासाठी आपल्याला कोणताही अडथळा येणार नाही, त्याला ढकलून दिल्यानंतर त्याचा मृत्यू होईल यासाठी तपास करण्यात आला. चेतनने रेकी केल्यानंतर ती महिला जी त्यांनी बातमी वाचली होती जिथून ती पडली तोच स्पॉट त्यांनी फायनल केला. मग त्याचा एक प्रकारे सेल्फी घेऊन चेतनने तो स्पॉट ठरवला आणि त्या संदर्भात सियाला माहिती दिली. आणि ज्या दिवशी हे संपूर्ण प्रकरण रिअलमध्ये घडलं म्हणजे सिया केतनला घेऊन लोहगडावर गेली. मग त्यावेळी चेतनही हुडी घालून त्यांच्या मागे मागे होता आणि मग ते त्या पॉईंटला आल्यानंतर सियाने आणि चेतनने मिळून त्याला धक्का दिला, ज्यामध्ये चेतनचा शरीराचा काही भाग केतनला धडपडीत लागला, ज्यामुळे त्याच्या हनुवटी आणि मागच्या बाजूला जखमा झालेल्या आहेत, अशी माहिती पोलीस तपासात समोर आलेली आहे. मंडळी, हे खरंच खूप दुर्दैवी आहे. या व्यतिरिक्त एक धक्कादायक माहिती अशीही समोर आलेली आहे की चेतनसोबत रिलेशनशिपमध्ये असताना सिया आणि चेतन यांचे मल्टी पार्टनर्स होते. मल्टी पार्टनर्स म्हणजे एक प्रकारे दोघे सिया आणि चेतन एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असताना त्यांचे इतरही मुलामुलींसोबत संबंध होते, अशी ही माहिती समोर आली आहे. या संदर्भात पोलिसांना काही हॉटेल्समधले CCTV फुटेजही मिळालेले आहेत, ज्यापैकी एका हॉटेलच्या CCTV फुटेजमध्ये असं दिसतंय की सियाने चेतनसोबत वेळ घालवण्यासाठी एक हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. ते दोघेही रूममध्ये जाताना दिसत आहेत. त्यांनी काही वेळ एकमेकांसोबत घालवला आणि मग त्यानंतर काही तासांनी सिया निघून गेली. सिया निघून गेल्यानंतर काही वेळाने चेतन दुसऱ्या एका त्याच्या मैत्रिणीला सोबत घेऊन त्याच रूममध्ये जाताना दिसतो. यावरून समजतंच की त्यांचे मल्टी पार्टनर्स होते. ही धक्कादायक माहिती ही समोर आलेली आहे. आणि जसं की मी सुरुवातीला सांगितलं, ही सर्व एक्सक्लुझिव्ह माहिती राहुल कुलकर्णी सरांनी त्यांच्या व्हिडिओ दिलेली आहे. आता याबाबत लवकरच पोलीसही खुलासे करतील. अनेक धक्कादायक माहिती ही समोर येईल. या प्रकरणात आणखी पुढं काय काय घडतंय आणि कशा प्रकारे सिया आणि चेतन यांना शिक्षा मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आझाद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.